आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वाह, मुलीने सरबत छान बनवलंय। काका मी नाही, आईनं केलंय। काय हरकत नाही, मला तरी लग्नाआधी कुठं काय येत होतं, शिकशील की हळूहळू। बरं जावई, तुम्हाला काय विचारायचं असेल ते विचारून घ्या। त्यांना काय विचारायचं? जेव्हापासून त्यांनी कमळीला बघितले तेव्हापासून तोंड हुप्प्यागत लाल करून बसलेत ते। हो पाहुणे, पसंत आहे का नाही सांगा, तोंडांतर बोला की। हो तेच म्हणतोय की देवीची यात्रा संपली आहे तेव्हा साखरपुडा उरकून घेऊ आणि लगेच 15 दिवसात लग्नाचा बार उडवून टाकू। म्हणजे हे दुबईला जायला मोकळे, त्या दरम्यान मुलीचा पासपोर्ट येईल। काय म्हणताय सरोजताई? वय वय, आता तुम्हाला ते जसं बरोबर वाटते तसं करू की। एकदम बेस्ट झालं बघा। अहो मग जमतंय की। अहो एखादा जवळचा मुहूर्त बघून साखरपुडा उरकून टाकूया। बरं सरोजबाई, येऊ का? चल बाळा, येतो। चला सरोजबाई, चला जावई चला। अनिका चल ना, कुठेतरी छान फिरायला जाऊयात। बेब, वाइब्स आर ऑलरेडी ऑफ। त्यात तू वर नको घालूस, मला जायचं तिथे जा, मला नाही यायचं। कम ऑन यार अनिका, चल ना। अनिका, लुक मॅप मध्ये दाखवते की इथे जवळच एक डॅम आहे, तिकडे जाऊया ना, मजा येईल, बोट पण आहे। मी एकदा सांगितलेलं कळत नाही, मला नाही यायचं। तो ऋषी त्या गावछापच्या मागे, त्याचा राग तू आमच्यावर का काढतीयस? हे यू, तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोलली? हा अनिका, अगं चिडू नकोस, वी आर जस्ट किडिंग। या हे बघ, मला वाटलं तू त्यासाठी अपसेटच म्हणून मी बोलले। मी अपसेट आहे कारण ती मंदिरातली कुठली ती महोत्सव वस्त्र वॉडेवर द थिंग इज, ती साडी त्या कमळीला मिळाली। पण तू माझ्या ऋषीबद्दल असं कसं बोललीस? सांग आत्ताच्या आत्ता। अनिका, तुला अजूनही कळत नाहीये का? आपण इथे आलोय तेव्हापासून तो ऋषी त्या गावछापच्या मागे, परवा सुद्धा मॅच मध्ये तिच्या साईडनी चीअर करत होता आणि आजही बघ तो तेवढं तिच्यासाठीच आला असेल। अनिका, यू नो, लुक्स लाईक दे आर अ थिंग, काहीतरी चालू आहे त्यांच्यात। माझा ऋषी असा मुलींच्या मागे लागणाऱ्यातला नाही। त्या दिवशी पण तुम्ही पाहिलं नाही कशी तिला एक बजावून लावली ते, आणि त्याला ना कोणावरही दया येत असते, अगदी त्या रोडवरच्या डॉगवर सुद्धा। तशी तो आली असेल तिच्यावर दया, आणि मी त्याला कोणा दुसऱ्यावर प्रेम होऊ देईल नाही। लेट इट स्लाइड अनिका, आमचंच काहीतरी चुकलं असेल समजायला। राईट, इज इट? तुमच्या फेसकडे बघून तर वाटत नाहीये। एनिवे, तुम्ही माझ्या ऋषीवर डाऊट घेताय ना, माझ्या ऋषीवर, तर मी आता तुम्हाला प्रूव्ह करून दाखवेल, ही इज ओनली माइन, नो कॅप। ऐक ना, त्या दिवशीसाठी आय एम सॉरी। तू माझ्यावर चिडलेलास ना, म्हणून हे बघ मी स्वतःला पनिशमेंट करून घेतलं। तू मला माफ केलंस। यू नो, यू आर रिअली द वन। हे बघ ना, या ब्रेसलेट मध्ये तुझं इनिशियल आहे, दॅट मीन्स यू आर इन माय हार्ट। मी पण आहे ना तुझ्या हार्ट मध्ये।
काय काय झालंय काय? अरे कॉफी मग होता इथे, कुठे गेला काय माहिती. एक वेटरच होती आय थिंक, कोणीतरी ती देऊन गेली, काहीतरी बोलतही होती पण माझं लक्ष नव्हतं, मी इथे होतो सगळ्या. कोणी इथं बाई वगैरे आलेली नाहीये. मी आत्ता तुझ्यासाठी कॉफी घेऊन आलोय. हा एक मिनिट जरा बघू दे मला. काय झालं रे तुझं इथं आल्यापासून? तुला भास पण व्हायला लागले? मला भास होत नाहीये, खरंच होतं कोणीतरी. खरंच कोणीतरी होतं का? ती होती. सांग ना, ती होती ना? तीच ना? फोन आलाय तो उचल. घे ना, मी उचलतो ना. तीच होती ना? हा आत्ता तू बरोबर सांगशील. मॅडमचा फोन आला, मॅडमचा फोन. आता तू सगळा रिपोर्ट मॅडमला देणार आहे. आता तू बरोबर सांगशील मला. हॅलो, हा मॅडम, काय सांगू तुम्हाला? ऋषी आहे, बरं आहे. आणि मी इथं आहे ना, मग कसलंच टेन्शन नाही. हो ना? चालेल, ओके, ठेवतो मॅडम, ठेवतो. हा सांगू. काय रे सारखं आपलं काय झालं की आईला सांगू. जा सांग जा. हे ऐक ना, खरंच सांगेन. हा सांगू सांग रे. पूर्णे, सांगितलेलं काम झालं का? मॅडमनी सांगितलेल्या प्लॅनिंग प्रमाणे काम एकदम परफेक्ट झाले बघा. म्हणजे कमळीच्या घरातले लग्नाला तयार झाले म्हणायचं. अहो सरोजने तर त्या लग्नाला होकार दिलाय. आता कमळीचं लग्न झालं आणि कमळी दुबईला गेली असंच समजा. लग्न झाल्यानंतर लगेच आपल्या वाटाघाटी करूया असं तिची आई म्हणाली. परफेक्ट. काय कमळीचं लग्न आणि ती दुबईला चालली? पण तिला तर शिकायचं होतं, त्याचं काय झालं? कमळे, ए कमळे, काय ग? ए तू इथं बसलीस होय ग बाळा? अगं ऊन किती तापले बघ. आई चटके बसायलात ग. इथं उन्हात काऊन बसलीस? हा रागवलीस ना माझ्यावर? तू इथं रागवून बसलीस आणि तिथं आबा घरात उदास होऊन बसली. चल माझ्या संग चल. मला नाही लगीन करायचं. मला मुंबईला जायचंय शिकायला. तू मला दुबईला पाठवायला तयार झाल्यास, मग मुंबईला का सोडणं झाल्यास? जाऊ दे की गो प्लीज, एकदा ऐक माझं. कमळे, तू ऐक माझं. तुला एकदा सांगितलं ना, तू मुंबईला जाणार नाहीस म्हणजे नाहीस. तू लगीन करायचं आणि सरळ दुबईला जायचं, यो माझा निर्णय आहे. समजलं?